अंदाज होतोय. मॅच होती सुरुवात. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. सगळ्यांचंच लक्ष या मॅच कडे. पहिला बॉल पडल्यानंतर सबमरी राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाहीये. पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलची उंची हवी तशी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे खेळपट्टी यांना हार्डलेन वर गुडलेन वर बॉल पडल्यानंतर कधी कधी राईज होतो, कधी कधी सरप्राईज होऊन अगदी बॉल खाली राहतोय. त्यामुळेच ही खेळपट्टीवर बॅटिंग करणं तितकंच महत्वाचं असेल. पहिला बॉल डॉट आलाय. स्वप्नील ठाकूर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील केली. खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साइडला ऑन ट्रॅक केला जातोय. समोरच्या दिशेने साहिल दिवेकर येईल तोपर्यंत चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विवेकच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. असं वाटलं नव्हतं की हा चौकार जाईल, पण पावसाळी स्पर्धा आहे त्यामुळेच मैदान ओला. बॉल पडल्यानंतर स्किट होतो तसाच बॉलने अगदी वेग धारण केलं आणि बघता बघता समोरच्या दिशेने चौकार लगवलाय. चौकाराने आपलं खातं उघडलंय. विवेक 4 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलं. मागच्या मॅच मध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवर विशाल शहाने षटकार मारला होता आणि त्यानंतर फिंगर रोल केले होते आणि विशाल शहाला बाद केले होते. ही खासियत आहे स्वप्नील ठाकूरची. त्यासाठी वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर या टीमचा मानला जातोय. बॉलिंग बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये अगदी अव्वल दर्जाचा खेळ या खेळाडूचा राहिलाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवर चौकार, तिसरा बॉल देखील डॉट येत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं स्वप्नील ठाकूर वर्सेस विवेक असा सामना पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 3 ओव्हरचा सामना. फटका हवेत आहे. एलिव्हेशन नाहीये. अगदी मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कौस्तुभ वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? इकराम इंटरेस्टेड होता, पण 2 धावांवर समाधान मानावं लागेल. एक धाव फार महत्वाचे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये एक धावेला फार महत्व असतं. बऱ्याच वेळा 1 बॉल मध्ये 1 धावांची गरज असताना डॉट गेल्यानंतर ती 1 धाव झाली नाही याचा नेहमी पश्चाताप होतो टीमला. त्यामुळे एक धावा करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या ओव्हर मध्ये स्वप्नील पुन्हा एकदा येतोय. फिंगर रोलला रीड केलाय, फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. विवेकच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. टप्प्याचा बॉल होता. फिंगर रोल केले होते. प्रत्येक वेळेस स्लोवरून पद्धतीचा चेंडू यशस्वी होईल असं नाहीये, पण यावेळेस रीड गेला आणि फेकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा राफल करावं लागलीत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चांगल्या स्थितीमध्ये सिद्धू कोळी असेल. हे 3 प्रमुख अस्त्र. क्रिश मुकादम हा देखील गोलंदाज आहे. या गोलंदाजाने प्रभावित करणारी कामगिरी सध्याच्या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये केली. फटका चांगला आहे. खडे खडे स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार आलाय. फलंदाज इकराम खानच्या बॅट मधून पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती इकराम खानने. सुपर बॅटिंग. इकराम खान, आफ्रिदी खान हे 2 बंधू जय बालाजी राबाड्या टीम साठी भरपूर चांगलं प्रदर्शन करत असताना, वेगवान चेंडू हाताळत असताना लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते सिद्धू कोळीच्या माध्यमातून. सिद्धांत कोळी पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 धावा धावफल करावं लागलेत. षटकाच्या पहिल्याच बॉलवर इकराम खानचा षटकार पाहायला मिळाला.
कोलबटापाचा चेंडू चॉप केला, चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये, कौस्तुभ वेगाने येईल, अलाउंड द कार्पेट चेंडू जाईल, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि डायरेक्ट हिट झालाय का? अंपायरचा इशारा येतो, यस फलंदाज बाद. काय सुपर्ब प्रेझेंस ऑफ माइंड साहिल दिवेकर, लाजबाब अगदी रनआउटच्या पद्धतीने विवेक बाद झालाय, मोठी विकेट प्राप्त झाली, सेट बॅट्समन परतलाय, धावचीच्या स्वरूपामध्ये एका हातामध्ये गॅदर केला आणि एका स्टंपला हिट केला. सुपर्ब एफर्ट्स साहिल दिवेकर, ही विकेट साहिल दिवेकरच्या नावावर आहे. पहिला धक्का लागतोय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, 21 वर 1 गडी बाद. जय बालाजी राबाडे टीम. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 3 समालोचक आहेत, त्यामध्ये 2 दिग्गज समालोचक, सूर्यकांत गमरी सर, याच गावाकडून ते बिलॉंग करतात आणि रायगड असेल किंवा नवी मुंबई असेल अशा अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आम्ही सातत्याने पाहिला. पण हा बॉल जर पाहिला तर सबमारी राहिलाय, बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याबरोबर आपण जर पाहिलं तर मनोज पाटील सर, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, एक अभ्यासू समालोचक. इथे देखील ऑन साइडला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आफ्रिदी खान, इकराम खान हे 2 बंधू मागच्या 2 बॉलवर कुठेतरी थांबवून ठेवलंय साहिल दिवेकरने. साहिल दिवेकरची ही खासियत आहे, भरपूर चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय, अँगल मध्ये गोलंदाजी करतोय आणि आज या मॅच मध्ये देखील आपल्या टीम साठी धावा थांबवण्यामध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा लाईन मिस केली, पुन्हा एकदा अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. 22 वर 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते. पावसाचाच लपंडाव पाहायला मिळाला, ऊन, पाऊस, वारा, अगदी ढगाळ वातावरण, या सगळ्याच गोष्टी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाले. इनसाइड आउट फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होते फरार, चेंडू सीमारे शिबलीकडे. 4 धावांसाठी चौकार, इकराम खानच्या बॅट मधून येतो चौकार. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर जाऊन पोहोचते. 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. जय बालाजी राबाडे टीम बॅटिंग करत असताना ह्या ओव्हरचे अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल ऑन साइड ऑन ट्रॅक केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1 धाव तर कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या धावा 13 आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 14. टीमची धावसंख्या 27, 1 गड्याच्या मोबदल्यात. जय बालाजी रबाडे टीम लफडा चषक 2026 सगळ्यांचं लक्ष वेधलं या स्पर्धेने. तन्मय कुंभार यांनी जर झेल पकडला तर भारत भगत यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. डॉलर नाही पण भारतीय चलनामध्ये 100 रुपये दिले जाईल. 100 डॉलर म्हणजे 850. सिद्धू कोई पहिलाच बॉल फेकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. इकराम खानच्या बॅट मधून आलाय. या पहिल्याच बॉलवर चेंडू सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. इकराम खान आता रंगात आहे, ढंगात आहे, सेट झालाय आणि थेट पाठवलाय सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. 40-45 ही मजल मारावी लागेल जय बालाजी रबाडे टीमला, कारण की स्ट्रेंथ जी बॅटिंग लाईनअप आहे जी बेलापूर टीम कडे आहे ती अगदी डेप्थ पर्यंत आहे, त्यामुळेच तुम्हाला धावा करावा लागतील. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल फुल टॉस, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चेंडू जाऊन पोहोचताय ती सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. षटकारानंतर येतोय चौकार. इकराम खानच्या बॅट मधून काय बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील धुवाधार बॅटिंग केली होती, या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करत असताना कन्सिस्टंटली परफॉर्मन्स हे करणं गरजेचं होतं.
आणि ते कॉन्सिस्टंट परफॉर्मन्स सध्याच्या घडीला इक्राम खान आपल्या टीम साठी करत असताना टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलीये 37 या आकड्यावर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. चेंडू जातोय अगदी शॉर्ट लेग रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 38 या आकड्यावर 38 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल जय बालाजी राबाडे टीमला. आणि 3 बॉल मधील 3 बॉल अगदी चांगल्या धाटणीचे असावे असा प्रियदर्शनी बेलापूर टीम इथे देखील स्टेप आउट करून स्ट्रोक खेळ आहे. पण हा स्ट्रोक जातोय घोषांकी क्षेत्राकडे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. याही ओव्हर मध्ये जर पाहिलं तर एक षटकार, एक चौकार आलाय. 12 धावा खर्च केलेत. ऑन द अप खेळत असताना मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते कारण की इक्राम खान या फलंदाजाला शेवटच्या बॉलवर संधी मिळावी या अनुषंगाने. टीमची धावसंख्या 40. जर षटकार आला तर 46 होतील. 47चा टार्गेट होईल. चौकार आला तर 44 होतील. 45चा टार्गेट होईल. सिंगल आली तर 41 होतील. 42चा टार्गेट होईल. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. सिद्धू कोळी गोलंदाजी करत असताना या मैदानावर हवा तसा रेकॉर्ड नाही आहे सिद्धूचा. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 41. 41 ऑन स्कोर बोर्ड. मोठी फटके मारण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवर केला जाईल. सिद्धू कोळीच्या माध्यमातून हा बॉल डॉट कसा निघावा यासाठी गेम प्लॅन केला जाईल. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. इक्राम खान आज थांबणार नाही. सुरुवात गोड केली होती. शेवट देखील गोड केलाय. इक्राम खानच्या बॅट मधून षटकार आलाय. षटक क्रमांक 3 संपला गेलाय. पहिला डाव संपला गेलाय. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर आणि 48 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना जय बालाजी राबाडे टीमने. चला टीम जेडी बोनकोडे टीम आपण रिपोर्टिंग करा. विघ्नेश पाटील प्लीज. यानंतरचा सामना अगदी क्वालिफाय राऊंड असेल त्यामुळेच जेडी बोनकोडे टीम आपल्याला देखील सूचना असतील. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धू कोळी आणि स्वप्नील ठाकूर अशी जोडी पाहायला मिळते. 48 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 16ची सरासरी राखायची आहे.
48 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील. रबर बॉल क्रिकेट हा अगदी कॅल्क्युलेशनचं क्रिकेट मानलं जातं. षटकाराच्या अगदी साह्याने कॅल्क्युलेशन केलं जातं. 48 टार्गेट आहे, त्यामुळेच एका ओव्हरमध्ये किती षटकार मारू शकतील, कारण की या रबर बॉल स्पर्धेमध्ये सिंगल डबलला इतकं प्राधान्य दिलं जात नाही. षटकार चौकाराची भाषा बोलली जाते, त्यामुळेच रबर बॉल मध्ये षटकाराचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. आता प्रियदर्शनी बेलापूर टीम या कुठल्या कॅल्क्युलेशनने मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे त्याकडे इम्पॉर्टंट असेल. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना सूरज आलाय. जय बालाजी रबाडे टीमकडे देखील जय बालाजी रबाडे टीमकडे देखील गोलंदाजीची धार आहे. आफ्रिदी खानचं एक षटक, सूरज देखील चांगली गोलंदाजी करतोय, त्यामुळेच ही मॅच अगदी चुरशीची होईल. प्रियदर्शनी बेलापूरला गरज आहे 48 18 बॉल 48. मॅचला होते सुरुवात. सिद्धू कोळी स्ट्राईक एंडवर येत असताना पहिली ओव्हर आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज सूरज सेट झाला. सिद्धू कोळी आणि स्वप्नील ठाकूर अशी जोडी पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या आतमध्ये पावसाचे थेंब अनेक वेळा बरसले, पण सध्या पाऊस थांबलाय. पावसाची प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडू करत असतो, कारण की पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पावसामध्ये खेळण्याची मजा काय वेगळीच आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या इनिंगची. एक हे धावसंख्येने खातं उघडलंय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने प्रियदर्शनी बेलापूर टीमचं खातं उघडलंय. 48 करायचे आहेत. 18 बॉल 3 ओव्हरचा सामना आहे. इथे फटका चांगला आहे. मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी चिखलामध्ये चेंडू अडला जातोय. फेकी खराब पाहायला मिळते, पण एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळते, एका धावावर समाधान मानावं लागेल. पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल आली. 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कॉलिंग मध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. कॉलिंग फार महत्वाचं असतं. अकोटप्पाच्या बॉलला पूलचा फटका पाहायला मिळतोय, पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल डबल ने इतकं काही नुकसान होणार नाही जय बालाजी रबाडे टीमचं, पण सिंगल डबल जर आले तर जरूर प्रेशर येईल प्रियदर्शनी बेलापूर टीमवर. कारण की 48 करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 16ची सरासरी राखायची. त्यामुळे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला मोठे हिट करावं लागतील. दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगला खेळ केलाय. काल देखील दोघांची पार्टनरशिप अप्रतिम राहिली. दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगला योगदान दिलं होतं. ही पार्टनरशिप फार महत्वाची ठरणार आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी. अकोटप्पाचा बॉल अगदी लाईन पुन्हा एकदा मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आहेत ना, त्या धावा थांबवणं फार इम्पॉर्टंट असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 48 टार्गेट आहे आणि 48 करत असताना सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं. यावेळेस वेगवान चेंडू हाताळलाय. सिंगल मिळते. अगदी बॅटची इनर एज आणि सिंगल डबलचा खेळ सध्याच्या कडेला सुरू आहे. थेंबे थेंबे तळेसाचे, पण धावांचा महासागर जर तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. कष्ट, मेहनत ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला मेहनत करावी लागते.
3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावा लागलेत. जय बालाजी राबाडे टीम सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना सागर सूरज गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा भन्नाट वेग, भन्नाट पेस आणि ते डायरेक्ट हिट केला जातोय. अंपायरचा इशारा काय येतोय याकडे लक्ष असेल. नॉट आउटचा इशारा दिला जातोय. चिकी सिंगल, रिस्की सिंगल. काय गोलंदाजी सुरू आहे सध्याची घडीला. पुन्हा एकदा अगदी सेप आउट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील पाहायला मिळते. पण बाउन्सची ताकद करण्यात आली. हितेश पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. हितेश पाटील. आणखी एक डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर. 6 धावा फलकावले. दोन्ही खेळाडू अगदी सगळे खेळाडू एकत्र आलेत. दोन्ही अंपायर सल्लम मसलत करत असताना हा बॉल कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद देण्यात आली. या ओव्हरची शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सूरज या ओव्हर मध्ये आपल्या टीम साठी करत असताना आफ्रिदी खान अगदी विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळते. विवेक लॉंग ऑन रिजन मध्ये तैनात होईल. फ्लाय स्लिप तैनात आहे. क्लोज किपिंग करत असताना आफ्रिदी खान. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 6. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार. ओसडीकडे चेंडू आहे. अंपायरचा कॉल काय येतोय. हा बॉल आहे व्हाईट बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 म्हणजे नो +1 अशा 2 धावा मिळतील. शेवटच्या बॉलवर गफलत होतीये. फ्रेडचा इशारा देखील करण्यात आलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. अजूनही 40 धावा करायचे. 13 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 40 धावा. फ्रीडचा इशारा. सिद्धू कोळी स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. फ्लिक केला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होते फरार. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिद्धू कोळीच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ही ओव्हर वास्तविक पाहता 5 बॉल पर्यंत एक चांगली ओव्हर होती. पण या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 14 धावा. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 धावा फलकावा लागलेत. मागच्या इनिंगची सुरुवात जर पाहिली तर 13 धावांनी झाली होती आणि आता 14 धावा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 34 धावा करायचे. 12 बॉल 34 इक्वेशन पाहायला मिळते. चला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना इकराम गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळते. ज्यांनी बॅटिंग मध्ये योगदान दिले इकराम गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. इक्वेशन बदललंय. आता इक्वेशन येऊन टेपलंय. ते म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. एक बॉल एक रन फार महत्वाची आहे.
चला मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इकराम फलंदाजीमध्ये योगदान दिलं, आता गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. हे मॅच जिंकण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण ही जोडी फार चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते. स्वप्नील ठाकूर असेल, सिद्धू कोळी असेल, दोन्ही बॅटर पाहायला मिळतील. पहिला बॉल वाईट आलाय. टीमची धावसंख्या 15, या आकड्यावर 16च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. त्याच स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील केला जातोय. रनआउट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, पण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय सिद्धू कोळी. इथे बॅटची एज सिंगल मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. पण गरज आहे एका विकेटची आणि सध्याच्या घडीला प्रियदर्शनी बेलापूर टीम ही मजबूत स्थितीमध्ये आहे. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आडबा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक बॉल मध्ये मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये अगदी 5 मारावं लागतील. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. काय घडलंय? धाव घेतली जाते. सिद्धू कोळीला अगदी स्ट्राईक मिळते. अंपायरचा इशारा काय येतोय? व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल वाईट, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट आला आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. 19 धावा दाखल करायला लागले. अजूनही जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा करायचे आहेत. 48 चा टार्गेट आहे. 19 धावा दाखल करावं लागलेत. चला सामना थोडा स्पीडअप करा. बालाजी टीम थोडस घाई करा. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळेच हा सामना देखील महत्वाचा आहे. चला पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात. इकराम टप्प्याच्या बॉलला फेकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. 6 धावा. चला मॅच बॉल आलाय. आखूड टप्प्याचा बॉल आहे. षटकार लगवलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. येस 9 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. इकराम खानने बॅटिंग मध्ये योगदान दिलं, पण गोलंदाजी करत असताना भरपूर चुका केल्या. 3 व्हाईट बॉल हाताळले. 1 षटकार आला. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर जवळजवळ 10 धावा खर्च केलेत. सिद्धू कोळी चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस फटका सजवलाय. विवेक त्याच्या खाली आहे. कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन. फलंदाज सिद्धू कोळी परतलाय. मोठा धक्का लागलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमला. या मॅच मध्ये कमबॅक करणारी ही विकेट म्हणावं लागेल. ही इम्पॉर्टंट विकेट आता प्राप्त झाली आहे जय बालाजी राबाडे टीमला आणि फलंदाज सिद्धू कोळी आपल्या टीम साठी योगदान देऊन तो परतलाय. आता कहाणी मिटविस्ट. मॅच मध्ये वेगळा वर्णरंग येत असताना आता मॅच येऊन टिपली. 8 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 23 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. सिद्धू कोळीने आपल्या बॅटिंगच्या जोरावर अगदी 2 षटकार लगवले होते. 13 धावांचं योगदान दिलं आणि तो बाद झाला. न्यू बॅटर मिनिट क्रमांक 3 वर आलाय साहिल विनोद दिवेकर.
साहिलने गोलंदाजी करत असताना एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली होती, पण या ओव्हर मध्ये कमबॅक वापसी करावी लागेल. 14 धावा खर्च केले होते साहिलने. आठ चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 23 धावा. साहिल दिवेकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. खोलपटापचा चेंडू बॉलर बाय ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इक्राम खानने कमबॅक केलाय, वापसी केली. मॅच अजूनही ऑन आहे. हा सामना अजूनही संपला नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं. आता 7 मध्ये 23 करायचे आहेत. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हे आहे क्रिकेट. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता. इनसाइड आउट प्रिन्स ऑफ बेलापूर साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून आलाय एक ऑन द फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ प्लेसमेंट, व्हॉट अ टायमिंग. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इक्वेशन बदललं तर 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 16 करायच्या होत्या, 1 धाव एक्स्ट्रा करायची आहे. 6 बॉल 17 धावा. गोलंदाजीसाठी कोण गोलंदाज वापरेल? आफ्रिदी खान, रोहित किंवा आपण जर पाहिले तर विवेक, अशी अनेक गोलंदाज आहेत. पण आता गोलंदाजीसाठी रोहितला गोलंदाजी ट्रॅकवर तैनात केल्या. चला बोनकोडे टीमचे कॅप्टन, जेडी बोनकोडे टीमचे कॅप्टन प्लीज या, रिपोर्टिंग करा. यानंतरचा सामना हा क्वालिफाय राऊंड होईल. जेडी बोनकोडे वर्सेस, या सामन्यातून जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर अगदी सामना होईल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. पहिला बॉल डॉट बॉल येत असताना पहिला बॉल डॉट. आता 5 मध्ये 17 करायचे आहेत. 5 चेंडू 17 धावा. 17 धावा 5 चेंडू. काही सामना आहे, अप्रतिम सामना. मेगा संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. जेवल्यानंतर झोप काढूया असा इरादा जर तुमचा असेल तर cricklive.in या चॅनेलला नक्कीच बघा. हा सामना तुमची झोप उडवेल. आता इक्वेशन येऊन ठेपले तो म्हणजेच 5 मध्ये 17 करायचे आहेत. एका बाजूला बेलापूर आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राबाडी बालाजी आहे. बघूया जय बालाजी राबाडी की प्रियदर्शनी बेलापूर, हे दोन्ही संघ जर पाहिलं तर या दोन्ही संघामध्ये एक साम्य आहे. या दोन्ही संघामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स खेळाडू नाही. हा यंगस्टरचा बनलेला हा संघ आहे आणि सध्याचा जमाना जर झेनझीचा जमाना आहे आणि झेनझी काही करू शकतो हे कालच तुम्हाला दाखवलं असेल. आणि आज हा सामना 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 17. फुलटॉस बॉल मिस केला. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एका धावाने एके दुक्के से ही मॅच बनणार नाहीये. आता गरज आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. लगातार 4 बॉल 4 चौकार किंवा 2 षटकार 1 चौकार हा सामना जिंकू शकतो. जोपर्यंत 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. साहिल दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर मोठा हिट आला तर अजूनच कहाणी ट्विस्ट येईल. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आजचे सगळे सामने वन साइडेड होताना दिसले, पण हा सामना अगदी वेगळ्या वळणावर येत असताना अकोटापाचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. आफ्रिदी खान चूक करतोय. कॅच झाली ड्रॉप, पण इतकं काही नुकसान होणार नाही. आता 3 मध्ये करायचे 16 धावा. 3 मध्ये 3 मारावे लागतील. 2 षटकार 1 चौकार हे इक्वेशन अजूनही अगदी स्टील आहे. होऊ शकते, मॅच बनवू शकते. आत्मविश्वास हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह इंटेंट तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. साहिल दिवेकर 1 षटकार लगवलंय. कॉन्फिडन्स असेल. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 3 16 16 3 बेलापूर राबाडे राबाडे बेलापूर. 3 बॉल 16 धावा. इथे काय घडलंय? व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅच अजूनही लांबली आहे. आता 3 मध्ये 15 करायचे आहेत.
हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे। दोन्ही संघ आता पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी आसुसलेत। चला सामना स्पीडअप करा प्लीज, वेळ वाया घालू नका बालाजी। जय बालाजी रबाडे टीम, भरपूर वेळ या मॅच साठी झाल्या। 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 15 करायचे आहेत। साहिल दिवेकर सेकंड वर आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित। यावेळेस नो बॉल, अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न केला होता, नो बॉलचा इशारा केला जातोय। आता 3 मध्ये 14 करायचे आहेत, 3 बॉल 14 असा सामना पाहायला मिळतोय। 3-14, 14-3 मॅच होती कुठे, मॅच आली की कुठे। पार्टनरशिप झाल्यानंतर असं वाटलं होतं की सहज सामना जिंकेल प्रियदर्शनी बेलापूर टीम। फ्रेडच्या बॉलवर फटका आलाय, बेलापूरचा प्रिन्स नाव आहे साहिल विनोद दिवेकर च्या बॅट मधून आलाय प्रहार, चेंडू सीमा रेषेपार षटकार। लाजबाब सामना, पैसा वसूल सामना। आता सामना येऊन ठेपलाय 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता। 2 चेंडू 8 धावा। जोपर्यंत साहिल दिवेकर मैदानाच्या मध्ये उभा आहे तोपर्यंत प्रियदर्शनी बेलापूर टीमचा या मॅच वर ताबा आहे, मॅच ऑन आहे। दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता। साहिल दिवेकर प्रिन्स ऑफ बेलापूर मैदानाच्या आतमध्ये आपला क्लास, आपला दर्जा दाखवत असताना यावेळेस ऑन साइडला फटका लगवलाय। आणखी एक धमाका, साहिल दिवेकर नाव ऐकून घ्या, नाव लिहून घ्या। या मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय या प्रिन्स ऑफ बेलापूरच्या बॅट मधून आलाय आणखी एक षटकार। सामना 3 बॉल 16 पाहिजे होत्या, आता सामना 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे। कंपल्सरी चेसिंग। आणि जर अंपायर, दोन्ही अंपायर लक्षात घ्या, जर तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, थर्ड अंपायर विचारू शकता या बॉल पुरता हा तुमच्यासाठी निर्णय असेल। 1 बॉल 2 धावांची आवश्यकता। साहिल दिवेकरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या। 1 बॉल 2 धावांची आवश्यकता, काही सामना आहे। 1 बॉल 2 धावा, साहिल दिवेकर सेकंड वर आहे। इनसाइड आउट फटका फसलाय समोरच्या दिशेने। माय गॉड, साहिल दिवेकरने हा सामना जिंकून दिलाय। वेल प्लेड साहिल दिवेकर, वेल प्लेड प्रियदर्शनी बेलापूर। हार्ड लक जय बालाजी रबाडे। काही सामना, अफलातून सामना आणि या मॅचचा हिरो साहिल दिवेकर प्रिन्स ऑफ बेलापूरने हा करून दाखवलाय कारनामा, ही मॅच जिंकून दिली आहे। लाजबाब सामना। चला बोनकोटे टीम कॅप्टन प्लीज या। 3 ओव्हरचा सामना असेल। चला विघ्नेश प्लीज लवकरात लवकर तुमचा कॅप्टन या। वेल प्लेड साहिल दिवेकर, हॅट्स ऑफ। एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे साहिल दिवेकर साठी। काय बॅटिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिलाय, सुपर बॅटिंग, लाजबाब खेळ राहिलाय आणि हा सामना प्रियदर्शनी बेलापूर टीमने जिंकला। वेल प्लेड बेलापूर टीम, हार्ड लक जय बालाजी। आणि जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया मायक्रोफोनवर सूर्यकांत गमरे सरांना त्यांच्या वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी।